सकाळी सकाळी ना आज मला खूप जास्त राग आलेला होता आणि मी होते रागात. तर इकडे बघा हे सकाळी सकाळी पार्सल आलेलं आहे. 9 वाजले आहे सकाळचे. एवढे सगळे केक आलेले आहे हे बघा. आणि त्याच्यामध्ये एवढे सगळे बिस्किट आलेले आहे आणि त्यात एवढे सगळे चॉकलेट्स आलेले आहे. तर ते चॉकलेट्स बघितले आहे लाडूने आणि लाडू आली, मम्मी दे मला. तर तिला मला द्यावाच लागलं आणि हे पाठवलं आहे माझ्या सासूने. तर माझं असं म्हणणं आहे, तुमचं जर माझ्या मुलीवर एवढं प्रेम आहे ना, तर तुम्ही माझ्या मुलीच्या नावावर पैसे टाकत जा. कारण की हे सगळं खाल्ल्याने तिची तब्येत बिघडते आणि घरात जर असलं ना तर ती खातेच. आणि हे लोक माझं ऐकत नाही. मी नको नको म्हणत असते कुठल्याही गोष्टीला, चॉकलेट म्हणा, आईस्क्रीम म्हणा, पण ते नाही ऐकत माझं. कारण की माझ्या नंदाची मुलं हे सगळं खूप जास्त खातात. त्यांचे पूर्ण दात किडले आहे. पण मी माझ्या मुलीला सांभाळून वाचून ठेवलेलं आहे आत्तापर्यंत. तर ना मी काय करते, हे सगळं पार्सल आले का ह्यांचे हे लपून टाकत असते आणि माझ्या मेडला देत असते. मी काय करणार आहे ना, वेस्ट गेलं तरी परवडन, पण त्या माझ्या पोरीची तब्येत नको खराब व्हायला. इकडे मी सकाळी सकाळी पराठे बनवायला घेतले आहे. नवरा म्हटलं रात्री सकाळी लवकर उठून मला नाश्ता बनवून दे, तर मला जायचं आहे, थोडंसं बाहेर काम आहे. तर मग पराठे बनवले आहे त्यांच्यासाठी. आणि ना माझ्या मुलीचा बड्डे असला ना तर माझी सासू कपडे वगैरे पाठवते. बड्डेला फक्त, आधेमध्ये नाही, फक्त बड्डेला. तर एक ताई बोलली की तुझी सासूने तुला दिलं तर गोड, असं तसं मला बोलली. तर काय ना ताई, माझ्या मुलीच्या बड्डेला पाठवतात ते कपडे, मी काही नाही म्हणत नाही. आणि मी जे आहे ते दाखवते. पण काही गोष्टी अशा असतात ना माझ्या लाईफमध्ये त्यांनी केलेलं आहे ना, ते मला विसरण्यासारखं नाही आहे. ठीक आहे ना, त्यांचे नात आहे, पाठवलं त्यांनी. तर इकडे मी लाडूला अभ्यास करायला शिकवते आहे. तिला मी ABCD शिकवत आहे इथे लाडूला. तर तिला म्हटलं माझं काम आहे, भांडे थोडेसे आवरायचे आहे, तेपर्यंत तू ABCD काढ. आणि तिला मी हे सगळे थोडे तिला आवडतात तर पापड फ्राय करून दिले. इकडं माझी गाडी बघा, किती दिवस झाले काढलीच नाही, तरी इतकी घाण झालेली होती काय सांगू तुम्हाला मी. बापरे, आम्ही वापरत नाही ना गाडी जास्त करून. तर मग मी निघाले होते ब्लाऊज आणायला. तुम्हाला आठवतं का, माझी आई असताना मी ब्लाऊज शिवायला टाकलं होतं, तर त्याला 1.5 महिना आला मी आणलं नाही ब्लाऊज. इकडं मध्ये आजारी आजारी चाललं होतं माझं सगळं, तर ते इथंच होतं ते ब्लाऊज. माझं ब्लाऊज घेतलं, साडी घेतली, इथे समोर लावली ती साडी. बघितलं किती छान साडी आहे, वरती साडी मी प्रोडक्ट टॅग केलं आहे साडीचं. तर तांदूळ घेतले, मग मी मेडिसिन घेतली. माझ्या नवऱ्याला पण बरं नाही आहे, सर्दी खोकला आलेला आहे खूप. तर मेडिसिन घेतले माझे त्यांचे. आणि मग घरी आले तर घरी आल्यावर बघते तर काय, माझ्या नवऱ्याने ते लाडू मला म्हणली पप्पांना, पप्पा मला केक कापायचा. तर पप्पांनी परत केक ऑर्डर केला, एवढा मोठा केक ऑर्डर केला. आता कोण खाणार हा केक बघा बरं. हा आणि बघा ती पोरगी कशी केक खातीये. नको द्यायला पाहिजे ना हे सगळं. सर्दी होती, कफ होती,